मराठा आरक्षणाची चळवळ जोमानं चालवणारे दिलीप पाटील यांचं आकस्मिक जाणं सर्वांनाच धक्का देणारं ठरलंय. मराठा आरक्षणासाठीच्या न्यायालयीन आणि रस्त्यावरच्या अशा दोन्ही लढायांमध्ये ते अग्रेसर असायचे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सकल मराठा शौर्यपीठाच्या वतीनं शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत बोलताना शौर्यपीठाचे प्रसाद जाधव यांनी दिलीप पाटील यांच्या जाण्यानं आरक्षणाची चळवळ पोरकी झाली असली तरीही चळवळ नेटानं सुरू ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशा भावना व्यक्त केल्या. या शोकसभेत निलेश सुतार, संजय सिंह साळुंखे, वैभवराज राजे भोसले यांनी दिलीप पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यातील योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या आठवणी जागवल्या. या शोकसभेला अजिंक्य पाटील, बबलू ठोंबरे, जितेंद्र पाटील, कविता कुंडेकर, सतीश शिंदे, दिनेश बराले, नंदू घोरपडे, संतोष सिद्ध, लखन चौगुले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.